बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत। सचिन, जे आपण दृश्य पाहतो ही जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दृश्य आहेत। व्यासपीठावर गिरीश महाजन आहेत, मंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील आहेत आणि खुद्द भाजपाच्या माजी आमदारावरच हात उचलला जातोय। उदय वाघ जे आहेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष त्यांनीच हात उचललेला आहे आणि त्यांच्या समर्थकांनी हा सगळा गोंधळ घातलेला आहे। कुठेतरी भाजपासाठी हे लाजिरवाणं चित्र आहे। तुमची काय प्रतिक्रिया? अरे रे 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 काय ही दयनीय अवस्था बाबा, काय म्हणजे ह्याला म्हणजे काय म्हणणार आता? आता वाल्याचा वाल्मिकी करता करता आता गुंडांची मांदियाळी झाली भारतीय जनता पक्षामध्ये। बरं आता ते म्हणजे तुमची बातमी मी थोडीशी करेक्ट करतो। मला जे दिसतंय ते चित्र त्याच्यामध्ये ते भाजपचे जे बंदूकबाज मंत्री आहेत गिरीश महाजन, त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलेला पाहतोय मी आणि त्यानंतर गिरीश महाजन देखील फायटिंग करतायत आता। आणि आता हे महाराष्ट्राचा जो आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, सांस्कृतिक महाराष्ट्र म्हणतो, त्याची काय अवस्था या सरकारने केलेली आहे मला असं म्हणजे ते एक अतिशय वाईट वाटते हे पाहून। आणि थोडीशी मला म्हणजे कीव करावीशी वाटते भारतीय जनता पक्षाची। एवढंच म्हणावं लागतं की कोण होता असतो, काय झाला असतो, अरे वेड्या कसा वाया गेला असतो। भाजप आता वाया गेलेला पक्ष आहे आणि आता जनतेनं मात्र याच्यावरती काळजी घेऊन त्यांच्यावरती जी काही शेवटची काही ट्रीटमेंट राहिली असेल, भाजपचे कार्यकर्तेच करतात म्हणा, पण बाकीची ट्रीटमेंट जनता करेल असं मला त्याचा विश्वास आहे। पण सचिनजी, तिकीट मिळाल्यानंतर उमेदवाराची किंवा उमेदवाराच्या निकटवर्त्यांची ही थोडीशी स्वाभाविक प्रतिक्रिया असते, नाराजी त्यांची कुठेतरी उमटत असते। आता ही स्वाभाविक म्हणजे मंत्र्याला चोप देणं आणि मंत्री फायटिंग करणं ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे। म्हणजे जो पक्ष पार्टी विथ द डिफरन्स म्हणत होता आम्हाला, आमच्याकडे शिस्त असते, आम्ही कॅडर बेस्ड आहोत, आम्ही वेगळे आहोत असं सांगणारे लोक आज काय दाखवते महाराष्ट्राला, काय बघते महाराष्ट्राची जनता ही? म्हणजे हे पाहिल्यानंतर अंगावर शहारे येत आहेत। महाराष्ट्र मंत्री आहे, राज्याचा मंत्री, काय करतोय महाराष्ट्राचा मंत्री? म्हणजे ही जर परिस्थिती आली असेल तर कुठल्या तऱ्हेनं तुम्ही लॉ अँड ऑर्डर चालवणार या राज्याची? अत्यंत वाईट आहे, घृणास्पद आहे, लांछनास्पद आहे। म्हणजे ही खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राचं नाक खाली घातलंय असं म्हणावं लागेल। या मंत्र्यांवरती आता तात्काळ कारवाई केली पाहिजे। मंत्री आहे का गुंडा आहे मंत्री? मला कळत नाही। आधी बंदूक दाखवत होते, ते शाळेच्या मुलांबरोबर बंदूक दाखवत होते, ते वाघाला पकडायला गेले होते मंत्री, आता फायटिंग करतात। म्हणजे काही परिस्थिती आहे। आमच्या पक्षात शिस्त आहे असं भाजपा नेहमी वारंवार सांगत असतात, त्यांचे नेते सांगत असतात, कुठेतरी त्याच्यावर हा डाग आहे? निश्चितपणे म्हणजे आता पोलिसांच्या उपस्थितीत चाललंय की मंत्री फायटिंग करतो। म्हणजे मला तर आता इतकं हास्यास्पद झालेलं आहे की म्हणजे काय बोलावं, अति झालं आणि हसू आलं आणि सगळं ते जे काही त्यांनी म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर निश्चितपणे प्रत्येक जण या महाराष्ट्रातला जो नागरिक आहे त्याची मान खाली घालणारे हे क्षण आहे। अत्यंत वाईट आहे आणि हे जे चित्र चाललेलं आहे ना ते भाजपचं खरं चित्र आहे। हे दाखवण्याचे दात हे नंतर लोकांना दिसले असतील, परंतु ज्या पद्धतीने सचिनजी, मी तुम्हाला काही क्षणासाठी थांबवतो कारण या प्रसंगावर, या घटनेवर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे नेते प्रवक्ते मधू चव्हाण आहेत। मधुजी, हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील चित्र आहे। भाजपाचा मेळावा होता, व्यासपीठावर खुद्द जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील होते आणि खुद्द माजी आमदारालाच, भाजपाच्या माजी आमदारावरच हात उचललाय उदय वाघ यांनी। उदय वाघ म्हणजे ज्यांचा पत्ता कापलाय, स्मिता वाघ यांचे पती आहेत आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत। तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मी खरं ते काय तुम्ही सांगताय ते पाहिलं नाही, मी मुंबई शहरामध्ये आहे, परंतु असं काही घडलं असेल तर दुर्दैवी आहे। ही जनसंघाची संस्कृती नाही, ही चिंताजनक आणि वाईट वाटणारी घटना आहे। त्याच्या पलीकडे काय सांगणार? आणि मधुजी, मी तुम्हाला थोडक्यात, ज्या कोणी अशा तऱ्हेचं वर्तन केलेलं असेल तर सीटचं काय व्हायचं ते होईल, परंतु त्याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे पक्षश्रेष्ठी कठोर कारवाई करतील। आणि खुद्द गिरीश महाजन यांनाच कार्यकर्ते जुमानत नाहीयेत भाजपाचे। व्यासपीठावर सगळा गोंधळ निर्माण झालेले, पोलीस व्यासपीठावर आलेले आहेत। काय दुर्दैवाने राजकीय पक्ष, सगळ्या राजकीय पक्षामध्ये अशा तऱ्हेच्या घटना दुर्दैवाने घडतात आणि ती राजकीय संस्कृती या देशाला कुठे नेणार आहे? आणि म्हणून भाजपमध्ये घडलं त्याचं मी समर्थन वगैरे काय करत नाही, कारण मी काय पाहिलेलं नाही, पण आपण सांगताय त्याच्यावर विश्वास ठेवतो मी। आणि दुर्दैव चिंतेची गोष्ट आहे, त्यामुळे बाकीच्यांना कोणाला आनंदाच्या उकळ्या फुटायची गरज नाही। अनेक ठिकाणी होतं, मुंबई शहरामध्ये काँग्रेसच्या कार्यालयामध्ये अशी धानामारी खुर्च्या पेकड्याचं झालं होतं, तेव्हा त्यावेळेला आम्ही काय आनंदाने टाळ्या पिटल्या नव्हत्या किंवा कुठली प्रतिक्रियाही दिली नव्हती। त्यामुळे भाजपाची ही संस्कृती आहे, काँग्रेसची संस्कृती गंगाजळासारखी आहे असं काय कोणी बोलू नये। माझ्या दृष्टीने प्रतिक्रिया ही आहे, ही दुर्दैवी घटना आहे। बरोबर। सचिन, तुम्ही ऐकत असाल की मधू चव्हाण काय बोलतात की काँग्रेसमध्ये देखील असं घडतंय? अरे मी असं नाही म्हणलं, त्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया नाक सोडून देण्याची गरज नाही, पण माझ्या कुठल्याही प्रतिक्रिया, माझ्या घडलेल्या समर्थन करायची दया येते आता मला
की तुम्ही आता माझी दुसऱ्या पक्षाची तुलना करू लागलात. काय ते आणि दुसरी गोष्ट अशा किती तयारीने जाऊन तुमची करू नका. नेत्याला मारलं हा शब्द वापरू नका. फायटिंग केलेली तुमच्या कोणी पाहिलं नाही काँग्रेसवाल्यांनी आम्ही. एकमेकांची डोकी आमच्या फोडली. कुठल्याही नेत्यांना आता त्या ठिकाणी त्यामुळे fighting तुम्ही केली नाही, नाक वर करून दखलबाजी बोलायची केली काही नाही गरज आमच्या नाही. नेत्यांनी. आणि ह्या जो सोज्वळ महाराष्ट्राला त्याचा जे काही चेहरा आहे तो आता फारच उज्ज्वल करायचा प्रयत्न तुमचा चाललेला आहे. ते काय चाललंय? काय बोललो तुम्ही ऐकलत नाही सावंत. काय तुम्ही चाललंय? एका अलकुंडाने पिवळे होता. मोदीने बीजेपी द्वेषाने पछाडलंय तुम्हाला. मी म्हटलं ही चिंतेची गोष्ट आहे. आम्हाला दुःखदायक घटना आहे. मी कधी चांगली गोष्ट आहे समर्थन केलेलं नाही. वाईट आहे. हा. तुम्ही एकमेकांची डोकी फोडले आहेत. मी सचिनजी आणि मधु चव्हाण दोघांनाही थांबवतो, कारण खुद्द ज्यांना मारहाण झाली आहे ते भाजपाचे आमदार BS पाटील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. पाटील सर, नेमका काय प्रकार घडला या मेळाव्यात अमळनेरच्या? कोणी तुमच्यावर हात उचलला? डॉक्टर BS पाटील बोला, तुमच्यावर कोणी पहिल्यांदा हात उचलला? या गोंधळाला कोण जबाबदार आहे? BS पाटील यांच्याशी ज्यांना मारहाण झाली आहे त्या भाजपा माजी आमदार यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मी पुन्हा सचिनजी यांच्याकडे जातोय. सचिनजी, मधु चव्हाण यांना जे बोलायचं होतं ते बोलणं तुम्ही पूर्ण ऐकून घ्या असं माझं म्हणणं होतं, विनंती होती. कृपया लाइन. मधु चव्हाण, तुम्ही बोलत होतात, सचिन सावंत यांना प्रत्युत्तर देत होतात. सवय लागली ते सोडून द्या. ते एक चांगले शिकलेले प्रवक्ते आहेत. मी असं म्हणालो की हे मी पाहिलेलं नाही. मी मुंबईमध्ये कार्यालयामधून घरी चाललोय. याची जर घटना घडली असेल, ते सत्य असेल, ते दुर्दैव आहे. भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांना आम्हाला दुःख आहे. त्याच्या पलीकडे काय समर्थन करतोय का मी? का झालंय, असं झालंय, असं झालं, काही नाही. आणि बाकीच्या अनेक पक्षातल्या लोकांनी आनंदाने उकळ्या फोडायचं कारण नाही. इतिहासाची पानं उघडून पाहिली तर काँग्रेसच्या कार्यालयामध्ये एकमेकांची डोकी फोडले आहेत. त्यावेळेला आम्ही कुठल्याही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. मधुजी, सचिन सावंत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र हा जो सगळा प्रकार झाला आहे ते उदय वाघ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष, यांच्यावर आता पक्षश्रेष्ठी काय कारवाई करणार? नक्की त्या ठिकाणी त्याची चौकशी करून अतिशय कठोर कारवाई केली जाईल. पक्षापेक्षा कोणी मोठा नाही. आणि अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी जाहीर वर्तन कोण बेशिस्तीचं करत असेल तर त्याची पक्षश्रेष्ठी जरूर दखल घेतील. नेमकं काय झालंय, कोणाची चूक आहे, काय मुंबईत आपल्याला प्रतिक्रियेद्वारे व्यक्त करू शकत नाही. माझा पुढचा प्रश्न आहे, जे भाजपाचे उमेदवार आहेत उन्मेष पाटील यांच्या प्रचारात कुठेतरी याचे पडसाद उमटू शकतात. या नाराजीचा फटका भाजपाला बसू शकतो. लोक समजून घेतील. लोकांनी ठरवलंय मोदीजींना निवडून द्यायचं. स्मिता पाटील यांचा स्मिता वाघ यांचा पत्ता कट झालेला आहे. त्यामुळे त्यांचे पती उदय वाघ, जे भाजपाचे जिल्हाध्यक्ष, ते नाराज आहेत. आणि या नाराजीतूनच हा सगळा प्रकार या अमळनेरच्या मेळाव्यात घडलेला आहे. यांची नाराजी दूर करण्यात कुठेतरी श्रेष्ठ कमी पडलेत. हे बघा, आमचा पक्ष कसा चालवायचा हे जाहीर आम्ही सांगत नाही. पक्षामध्ये नाराजी, राजी, राजकारणामध्ये महत्वाकांक्षा कार्यकर्त्याला असतात. पण त्या महत्वाकांक्षा पक्षाच्या मुळावर येता कामा नये. अनेक कटू निर्णय असतात, ते आपल्याला पचवावे लागतात. जर आपण सच्चे कार्यकर्ते असू तर अनेक कटू निर्णय असतात. वर्षानुवर्ष आयुष्य झिजवलेल्या कार्यकर्त्यांना पण काय मिळालेलं नाहीये. त्यांनी काय करायचं मग? असे असंख्य कार्यकर्ते आहेत की त्यांना स्वतःला काय व्हायचं नाहीये. त्यांना पक्षाला मोठं झालेलं बघायचंय आणि पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या प्रतिनिधींना एखाद्या वेळेला मला हवा असलेला निर्णय झाला नाही, भले तो आपल्याला योग्य वाटत असेल, पण पक्षाने एकूण बाकी सगळ्या गोष्टीचा विचार करून घेतलेला निर्णय हा मान्य करावा लागतो अनेक वेळेला. तुमचं वाक्य खूप महत्वाचं की कटू निर्णय घ्यावे लागतात आणि ते पचवावे लागतात. मग कुठेतरी उदय वाघ, स्मिता वाघ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे पचवता आला नाही हा निर्णय. ते आमचे कार्यकर्ते आहेत, त्या माझ्या भगिनी आहेत. मी असं अजिबात काही म्हणत नाहीये. आणि त्यांनीच ते घडवून आणलंय असंही मी इथे मुंबईत बसून बोलू शकत नाहीये. काय झालंय, कोणाची चूक आहे माहित नाहीये. त्यामुळे त्या वर्षानुवर्ष काम केलेल्या आमच्या भगिनी आहेत. त्यांचे पती आमचे जिल्हाध्यक्ष आहेत. आणि त्यामुळे पक्षात सगळी माहिती घेऊन पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. फक्त शेवटच्या मुद्द्याकडे येतो मी. भाजपामध्ये जळगाव जिल्ह्यात 2 गट आहेत. उघड हे समोर आलेले आहे. खडसेंचा गट आहे आणि महाजन यांचा गट आहे. ही गटबाजी समोरासमोर आलेली आहे. गट नाहीयेत. खडसे आणि महाजन दोघेही त्या ठिकाणी पक्षासाठी काम करतायत. पण अशा गोंधळामुळे ही गटबाजी पुन्हा एकदा समोर आलेली आहे. त्याच्यावर मला काय भाष्य करायचं नाही. चव्हाण सर, तुम्ही सविस्तरपणे आपली प्रतिक्रिया झी 24 तासकडे नोंदवलीत, त्याबद्दल धन्यवाद.